हॅलो एव्हरीवन. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण 64 पर्यंतचे MCQ सॉल्व केलेले आहेत. 65 नंबरचा काय आहे बघा. इफ प्रेशर P, velocity V and time T are taken as fundamental physical quantities, the dimensional formula of force is. बघा, तुम्हाला प्रेशर, वेलॉसिटी, टाइम या जर फंडामेंटल क्वांटिटी असतील तर फोर्सचं डायमेन्शन काय असेल असं विचारलेलं आहे. फोर्स इक्वल टू काय लिहितात बघा, P रेस टू X, V रेस टू Y आणि T रेस टू Z. प्रत्येकाचं डायमेन्शन लिहायचं आहे. M1 L1 T मायनस 2. P म्हणजे प्रेशर आहे, प्रेशरचं डायमेन्शन M1 L मायनस 1 T मायनस 2 रेस टू X. V म्हणजे वेलॉसिटी आहे, L1 T मायनस 1 रेस टू Y. T म्हणजे टाइम आहे, T रेस टू 1 रेस टू Z. काय लिहितात बघा, M1 L1 T मायनस 2 बघा, M रेस टू X पुढे कुठे M नाही, L रेस टू मायनस X प्लस Y, L दोन ठिकाणी आहे. T रेस टू मायनस 2X मायनस Y प्लस Z. आणि आता यांच्या पॉवर्स आपण इक्वेट करणार आहे. बघा, X इक्वल टू 1 मिळेल, मायनस X प्लस Y इक्वल टू 1 मिळेल, म्हणजे मायनस 1 प्लस Y इक्वल टू 1 मिळेल, म्हणजे Y इक्वल टू 2 मिळेल. त्यानंतर T ची पॉवर बघा, मायनस 2X मायनस Y प्लस Z इक्वल टू मायनस 2 X ची व्हॅल्यू 1 आहे, मायनस 2 प्लस Z इक्वल टू मायनस 2 म्हणजे मायनस 4. राईट साइडला गेला की प्लस 4 म्हणजे Z इक्वल टू मायनस 2 प्लस 4 म्हणजे Z इक्वल टू 2 मिळणार. म्हणजे आपल्याला फोर्स बद्दल लिहिता येणार आहे. बघा, P रेस टू X म्हणजे 1 येणार आहे, लिहायची गरज नाही. V रेस टू Y म्हणजे 2 येणार आहे आणि T रेस टू Z म्हणजे पुन्हा या ठिकाणी 2 येणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर A येणार आहे. करेक्ट आन्सर A येणार आहे. नेक्स्ट बघा, द फिजिकल क्वांटिटी विच हॅज डायमेन्शनल फॉर्म्युला ॲज दॅट ऑफ एनर्जी अपॉन मास इंटू लेंथ. बघा, तुम्हाला काय दिलेलं आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे ज्याचा डायमेन्शन जे आहे ते कसं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी एनर्जी अपॉन मास इंटू लेंथ. त्याला आपण X असं म्हणूया. X इक्वल टू एनर्जीचं डायमेन्शन दिलेलं आपल्याला काय येणार, M1 L2 T मायनस. मासचं डायमेन्शन M1, लेंथचं डायमेन्शन L1. X इक्वल टू काय लिहिता येईल बघा आपल्याला, M वरती गेला की 0, L वरती गेला की L1 आणि Tचा काही संबंध नाही, म्हणजे T ची पॉवर बदलणार नाही. M0 L1 T minus 2 is nothing but the acceleration. हे जे डायमेन्शन आहे ते काय आहे, ऍक्सलरेशनचं आहे. Therefore X इक्वल टू डायमेन्शन ऑफ ऍक्सलरेशन असं आपल्याला सांगता येणार आहे. नेक्स्ट बघा, इफ एनर्जी E, velocity V and force F be taken as fundamental quantities, then what are the dimensions of mass? काय काय सांगितलेलं आहे बघा. जर आपण एनर्जी त्याचबरोबर एनर्जी, वेलॉसिटी, फोर्सला फंडामेंटल समजला असेल तर मासचं डायमेन्शन M इक्वल टू एनर्जी रेस टू X, वेलॉसिटी रेस टू Y आणि फोर्स रेस टू Z. काय लिहितात बघा, डायमेन्शन ऑफ M, डायमेन्शन ऑफ E रेस टू X, V रेस टू Y, F रेस टू Z.
सगळ्यांचे डायमेन्शन लिहायचे. ई म्हणजे एनर्जी m1 l2 t minus 2 raised to x. v म्हणजे वेलॉसिटी l1 t minus 1 raised to y. f म्हणजे फोर्स m1 l1 t minus 2 raised to z. मासचं डायमेन्शन काय लिहिता बघा m raised to x आणि कुठं आहे शेवटी आहे म्हणजे प्लस z. l raised to 2x plus y plus z. t raised to minus 2x minus y minus 2z. आणि आता पॉवर इक्वेट करायचं. इथं आपल्याला डायमेन्शन लिहितं m raised to 1. या ठिकाणी लेफ्ट साइडला m raised to 1 म्हणजे काय येणार x plus z equal to 1 येणार. 2x plus y plus z equal to 0 येणार. minus 2x minus y minus 2z equal to सुद्धा 1च येणार कारण लेफ्ट साइडला काही नाही. जर आपण हे दोन्ही ऍड केले ही दोन इक्वेशन्स ऍड केली तर काय येणार बघा minus 2x plus 2x 0 हे पण 0 z minus 2z म्हणजे minus z minus 2z equal to बेरीज 0च येणार म्हणजे minus z equal to 0 म्हणजे z equal to 0 येणार आहे. म्हणजे इथं सबस्टिट्यूट केलं काय येणार आहे x equal to 1 येणार आहे. x equal to आपल्याला काय मिळणार आहे 1 येणार आहे. आणि आता कुठेही सबस्टिट्यूट या दोन पैकी कुठेही सबस्टिट्यूट करा. x ची व्हॅल्यू 2 into 1 plus y plus 0 equal to 0 म्हणजे y equal to -2 मिळणार आहे. आणि आपल्याला या मासचं डायमेन्शन लिहिता येणार आहे. बघा काय लिहिता येईल बघा e raised to x म्हणजे पॉवर किती आहे 1 आहे e1. त्यानंतर v raised to -2 आहे v raised to -2 आणि f raised to 0 आहे. लिहिलं चालतंय नाही लिहिलं चालतंय म्हणजे बी आन्सर करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बी आन्सर करेक्ट मिळणार आहे. नेक्स्ट बघा A physical quantity x depends on the quantities y and z as follows. तुम्हाला दिले इक्वेशन x equal to ay plus b tan cz, where a, b, c are constant. Which of the following do not have the same dimensions? यापैकी कुणाचं डायमेन्शन सारखं नाही डू नॉट हॅव द सेम डायमेन्शन असं म्हटलेलं आहे. एक्स आणि बी आता बघा सारख्या क्वांटिटीचे बेरीज वजाबाकी होणार आहे म्हटल्यानंतर एक्सचं जे डायमेन्शन आहे ते ए इंटू वायचं असायला पाहिजे बी इंटू टॅन सी झेडचं असायला पाहिजे. मात्र आपण समजा हा 45 डिग्री आहे असं जर समजलं तर टॅन 45 ची व्हॅल्यू 1 त्याला काही युनिट डायमेन्शन नाही म्हणजे बीचं डायमेन्शन आणि एक्सचं डायमेन्शन सारखंच आहे. या टॅन सी झेडच्या बाबतीमध्ये त्याची किंमत येणार आहे त्याला काय डायमेन्शन नाहीच म्हणजे बीचं डायमेन्शन आणि एक्सचं डायमेन्शन सारखं आहे म्हणजे पहिला पर्याय बरोबर नाही. त्यानंतर सी आणि झेड रेस टू -1 सी आणि झेड रेस टू -1 सी झेड यालाही डायमेन्शन नाही सी झेड ला डायमेन्शन नाही तो कॉन्स्टंट आहे म्हणजे सी ला डायमेन्शन नाही आणि झेड ला डायमेन्शन नाही मात्र त्यांनी काय म्हटलंय सी झेड रेस टू -1 असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा वाय बी अपॉन ए. आता बघा वाय आणि बी अपॉन ए वायचं डायमेन्शन काय येणार बघा वायचं डायमेन्शन जे आहे ते आपल्याला या एक्स ला ए ना डिव्हाइड केल्यानंतर येणार आहे आणि बीचं डायमेन्शन जे आहे ते एक्स सारखं आहे बीचं डायमेन्शन आहे ते एक्स सारखं आहे म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलेलं काय आहे वायचं डायमेन्शन
आणि बी अपॉन ए. बी ला तर डायमेन्शन एक्स आहे, बी अपॉन ए केलं तर काय होणार आहे, डायमेन्शन लेस होणार आहे. मात्र वाय ला डायमेन्शन आहे, त्यामुळे हेही बरोबर असणार नाही. आणि आता बघा एक्स अँड ए, एक्स आणि ए यांचे डायमेन्शन काय असणार आहेत बघा. एक्स आणि ए, एक्सचं डायमेन्शन म्हणजे डिस्टन्स आपण समजलं, हे डिस्टन्सचं रिलेशन आहे असं जर विचारात घेतलं तर एचं डायमेन्शन जे आहे ते एक्स बाय वाय असणार आहे. ह्या दोघांचं डायमेन्शन मॅच होत नाही. बघा लक्षात आलं का. ए आणि बी, ए आणि बी, एचं काय एक्स आणि बी असं म्हटलेलं आहे, एक्स आणि बी असं म्हटलेलं आहे. बघा लास्ट सांगितलेलं आहे एक्स आणि ए असं म्हटलेलं आहे. एक्स आणि एचं डायमेन्शन सारखं असणार नाही, कारण एक्स आणि ए वायचं डायमेन्शन सारखं आहे. पुन्हा एकदा बघा, सी पहिलं काय सांगितलं त्यांनी, एक्स आणि बी, एक्स आणि बीचं काय सारखं आहे, कारण tan 45 घेतला तर ह्याची किंमत काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे सारख्या क्वांटिटीची बेरीज वजाबाकी म्हणजे एक्स आणि बीचं सारखं आहे. दुसरं काय आहे, सी आणि झेड -1. सी झेड इक्वल टू कॉन्स्टंट आहे, याला काय डायमेन्शन असणार नाही. आणि आपण जर सीचं डायमेन्शन घ्यायचं असेल तर हा झेड जो खाली येणार आहे त्याला काय डायमेन्शन नाही, झेड खाली येणार आहे. डायमेन्शन ऑफ सी द्यायचं असेल तर काय घेणार आपण, डायमेन्शन ऑफ झेड -1, म्हणजे हेही बरोबर आहे. आणि आता वाय अँड बी अपॉन ए, वाय अँड बी अपॉन ए, बी म्हणजे काय आहे, एक्स आहे, बरोबर आहे का. बघा म्हणजे आपल्याला बी अपॉन ए लिहित आहे, वाय आणि बी अपॉन ए सारखंच असणार आहे. आणि लास्ट एक्स आणि ए, एक्स म्हणजे ए वाय आहे, म्हणजे एक्स आणि एचं डायमेन्शन सारखं असणार नाही. नेक्स्ट बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे. If the velocity of light c, gravitational constant g and Planck's constant h are chosen as fundamental units, then the dimension of mass in new system is. काय काय दिलेलं आहे बघा, मासचं डायमेन्शन विचारलंय. आणि काय आहे या ठिकाणी, सी म्हणजे लाईटची वेलॉसिटी रेस टू एक्स लिहिता येईल आपल्याला, जी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन रेस टू वाय लिहिता येईल आपल्याला, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट झेड लिहिता येईल आपल्याला. आणि आता प्रत्येकाचं डायमेन्शन लिहायचं आहे. सी म्हणजे लाईटची वेलॉसिटी आहे, L1 t -1 रेस टू आपल्याला काय लिहिता येईल, एक्स. जी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याचं डायमेन्शन काय आहे बघा. कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनचं फॉर्म्युला आहे Fr² अपॉन m². त्याप्रमाणे याचं डायमेन्शन काय येणार बघा, m-1, बरोबर आहे, L3 t -2. आणि आता एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट. आपल्याला एक रिलेशन आहे, क्वांटा किंवा फोटॉन याची एनर्जी आहे ती E इक्वल टू h/2π, h/2π. क्वांटा किंवा फोटॉन याची एनर्जी आहे ती आपण काय म्हणतो, h न्यू असं म्हणतो. याची एनर्जी आहे ती h न्यू असं म्हणतो. आणि जर रेडिएशन असेल तर त्याची एनर्जी h न्यू. म्हणजे एच प्लँक्स कॉन्स्टंट घेतला तर आपल्याला E/न्यू असं मिळेल. E/न्यू म्हणजे एनर्जीचं डायमेन्शन बघा काय आहे, m1 L2 t -2. आणि न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन आहे t-1, वरती आला की +1 होणार आहे. म्हणजे आपल्याला इथं t+1 असं लिहिता आहे. आणि म्हणून एचचं डायमेन्शन लिहिता येईल आपल्याला m1 L2 t -1 असं लिहिता येणार आहे. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, 1 फ्रिक्वेन्सी म्हणजे टाइम येणार, त्याचं डायमेन्शन 1 आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला त्याचं डायमेन्शन लिहिता आहे
याचं पॉवर y येणार आहे h m1 l2 t मायनस 1 रेस्ट टू z. मासचं डायमेन्शन लिहित आहे m1. लेंथ बघा l रेस्ट टू x, त्यानंतर प्लस 3y प्लस 2z च्या बाबतीमध्ये मायनस y प्लस z, टीच्या बाबतीमध्ये मायनस x मायनस 2y मायनस z. पॉवर सिक्वेट करायचे आहे. m ची पॉवर 1 आहे, मायनस y प्लस z इक्वल टू 1, x प्लस 3y प्लस 2z इक्वल टू 0, मायनस x प्लस 2y मायनस 2y मायनस z इक्वल टू 0. आता पुन्हा हे दोन इक्वेशन ऍड केले तर काय येणार आहे बघा, y प्लस z इक्वल टू 0 म्हणजे y इक्वल टू मायनस z येणार आहे. ते आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहे. y इक्वल टू मायनस z जर सबस्टिट्यूट केला तर आपल्याला पॉवर काय मिळते बघा, y इक्वल टू मायनस z असं सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे मायनस मायनस प्लस होईल, z प्लस z इक्वल टू 1, 2z इक्वल टू 1, z इक्वल टू हाफ मिळेल. म्हणजे h ची पॉवर आहे ते हाफ मिळेल. ती इथं सबस्टिट्यूट केली की y ची पॉवर मिळेल. काय येणार, मायनस y प्लस हाफ इक्वल टू 1. म्हणजे हा 1 लेफ्ट साइडला आला, हाफ मायनस 1 इक्वल टू y, म्हणजे y इक्वल टू मायनस हाफ. आणि आता काय राहिलं बघा, x ची पॉवर, जिथं आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार. x मायनस 3y, x प्लस 3y ची घ्या, 3 इंटू y ची व्हॅल्यू आहे मायनस प्लस 2 इंटू z ची व्हॅल्यू आहे हाफ. आणि या सगळ्यांची बेरीज 0 आहे. x मायनस 3/2 प्लस 1 इक्वल टू 0. काय येईल बघा, x मायनस 3/2 प्लस 1 म्हणजे काय येणार, बेरीज केली की मायनस हाफ इक्वल टू 0, x इक्वल टू हाफ. म्हणजे सबस्टिट्यूट करता येईल m इक्वल टू, रिलेशन काय येणार बघा, c रेस टू हाफ, त्यानंतर g रेस टू मायनस हाफ आणि h रेस टू हाफ. असं ते रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. नेक्स्ट बघा सांगता येईल आपल्याला, द डायमेन्शन्स ऑफ चार्ज आर. चार्ज ही काय फंडामेंटल क्वांटिटी नाही. चार्जचे डायमेन्शन, इलेक्ट्रिक करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. कसं रिप्रेझेंट करता येईल बघा आपल्याला, Q equal to IT. Dimension of Q equal to dimension of I, dimension of T. त्यांनी काय दिलेलं आहे, करंट साठी A दिलेला आहे, I न देता A दिलेला आहे. म्हणून काय येणार आहे बघा, A raised to 1, T raised to 1, dimension of Q equal to A T. 1 1 पॉवर काही वेळेला लिहिली जात नाही, त्यामुळे डी करेक्ट आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स द विस्कस फोर्स, नेक्स्ट 71 नंबर बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन द विस्कस फोर्स ऍक्टिंग बिटवीन द लिक्विड लेयर्स ऑफ एरिया ए अँड वेलॉसिटी ग्रेडियंट डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स झेड is given by F equal to minus eta A delta V by delta Z, where N is constant called coefficient of viscosity, dimension of eta R. तुम्हाला एक रिलेशन दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काढायचे आहे. F equal to minus eta A delta V by delta Z. eta equal to लिहायचं असेल मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये तर काय लिहिणार बघा, F upon A delta V by delta Z, magnitude.
त्याला मायनस साईनचा काय संबंध ठेवणार नाही, आपण मॅग्निट्यूड मध्ये घेणार. आता याचं डायमेन्शन द्यायचं आहे. डायमेन्शन ऑफ एफ अपॉन डायमेन्शन ऑफ ए, डायमेन्शन ऑफ डेल्टा व्ही आणि अपॉन डेल्टा झेड असं दिलं. एफचं डायमेन्शन M1 L1 T minus 2, Lचं डायमेन्शन L2, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L1 T minus 1, डेल्टा झेड म्हणजे डिस्टन्स L1 हे कॅन्सल होईल. इटा काय येणार बघा, M मध्ये काय बदलणार आहे, L1 हा वरती M1 L minus 1 येणार. हा -1 टीचा वरती गेला की +1 होणार, म्हणजे बेरीज येणार -1. M1 L -1 T -1 असं हे या इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं डायमेन्शन मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट बघा, The dimensions of pressure is equal to, प्रेशरचं डायमेन्शन कशासारखं आहे, एक आहे फोर्स पर युनिट व्हॉल्यूम, शक्यच नाही. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर आहे. दुसरा आहे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. बघा, एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. एनर्जीचं काय येणार आहे डायमेन्शन, M1 L2 T -2, व्हॉल्यूमचं आहे L3, एनर्जी अपॉन व्हॉल्यूमचं डायमेन्शन M1 L -1 T -2 आलं का बघा. फोर्स अपॉन एरिया म्हणजे M1 L -1 T -2 हे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, an object is moving through the liquid, the viscous damping force acting on it is proportional to the velocity. The dimension of constant of proportionality is, काय सांगितलं बघा, फोर्स वेलॉसिटीला प्रपोर्शनल आहे, F प्रपोर्शनल टू V. याच्यामधला कॉन्स्टंट B असं समजला तर याचं डायमेन्शन काय असेल, डायमेन्शन ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन ऑफ V म्हणूया. M1 L1 T -2 L1 T -1 B हा कॉन्स्टंट आहे. काय लिहिलंय बघा, M1 L0 आणि T -1. करेक्ट आन्सर D असं लिहिलंय. नेक्स्ट आहे बघा, काय सांगतो बघा. नेक्स्ट, द डायमेन्शन ऑफ K इन द इक्वेशन W = ½ kx² इज. तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे ½ kx², त्यातल्या Kचं डायमेन्शन विचारलेलं आहे. K म्हणजे W/2W/x² असं लिहिता येईल. आणि Kचं डायमेन्शन पाहिजे असेल तर डायमेन्शन ऑफ W अपॉन डायमेन्शन ऑफ x². या 2 ला काय डायमेन्शन आहे, 1चं डायमेन्शन आहे M1 L2 T -2, x म्हणजे डिस्टन्स आहे, त्याचं डायमेन्शन L2 कॅन्सल होईल आणि Kचं डायमेन्शन मिळेल आपल्याला M1 L0 T -2 असं मिळेल. M1 L0 T -2 हे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, द फ्रिक्वेन्सी is the function of density, length and surface tension, then its value is. Frequency आपण n असं घेऊया, is the function of, so is proportional to काय लिहिता येईल बघा, density raised to x, a raised to length ला y आणि surface tension ला z. n फ्रिक्वेन्सीचं नोटेशन n आहे, k rho raised to x, a raised to y, t raised to z. डायमेन्शन ऑफ n इक्वल टू डायमेन्शन ऑफ k तर काय येणार नाही, डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, रेस टू x, a म्हणजे लेंथ आहे, रेस टू y, t म्हणजे सरफेस टेन्शन म्हणजे
m1 l0 t मायनस 2 रेस टू झेड. फोर्स अपॉन लेंथ म्हणजे सरफेस टेन्शन. n फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन आपल्याला t मायनस 1 असं लिहित आहे. m ची पॉवर बघा x आहे, पुढे z आहे. l ची पॉवर बघा -3x प्लस y आणि t ची पॉवर बघा -2z. इक्वेट करता येईल -2z इक्वल टू -1, त्याच्यावर z इक्वल टू आपल्याला हाफ लिहित आहे. त्यानंतर x प्लस झेड इक्वल टू लेफ्ट साइडला काही नाही म्हणजे 0. x प्लस हाफ इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू -हाफ लिहित आहे. तिसरा आहे -3x प्लस y इक्वल टू 0 येणार आहे. -3 इंटू -हाफ प्लस y इक्वल टू 0. मायनस मायनस प्लस होणार, राईट साईडला गेलं की मायनस होणार आणि आपल्याला n चं इक्वेशन देत आहे k रो रेस टू x म्हणजे रो रेस टू -हाफ. त्यानंतर ए रेस टू y, y म्हणजे काय आहे बघा a रेस टू -3/2 आणि z रेस टू हाफ म्हणजे p रेस टू हाफ लिहित आहे. याच्या उत्तरामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. ए ला पॉवर्स रो आणि ए च्या पॉवर मायनस करायचे आहे बघा. आणि टी रेस टू हाफ म्हणजे काय येणार बघा के रो रेस टू -हाफ ए रेस टू -3/2 आणि आपल्याला या ठिकाणी पॉवर मिळणार आहे ती बघा याची टी ची पॉवर सुद्धा व्यवस्थित करायला पाहिजे. इंटू √2 असं मिळणार आहे. इंटू √2 असं मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट बघा उत्तरामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. If force, length, time are assumed to be fundamental units, then the dimensional formula of mass will be. डायमेन्शन वरतीचा आहे, अशाच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. मासचं विचारलेलं आहे. m इक्वल टू f रेस टू x लेंथ रेस टू y आणि तिसरी क्वांटिटी आहे टाइम रेस टू z. m चं डायमेन्शन m1, f चं डायमेन्शन m1 l1 t मायनस 2 रेस टू x l1 रेस टू y आणि t1 रेस टू z. m1 काय लिहिताय बघा m रेस टू x पुढे कुठे नाही l रेस टू x प्लस y t रेस टू -2x प्लस z. m बद्दल लिहित आहे. m ची पॉवर इक्वेट केली की x इक्वल टू 1 मिळणार आहे. x प्लस y इक्वल टू l ची पॉवर नाही म्हणजे 0. 1 प्लस y इक्वल टू 0 म्हणजे y इक्वल टू -1. -2x प्लस z इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 1 आहे. -2 प्लस z इक्वल टू 0 म्हणजे z इक्वल टू 2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतील. तुम्हाला मिळणार आहे बघा m f रेस टू x म्हणजे 1 आहे बघा y l रेस टू काय लिहिताल कॅपिटल L घेतलेला आहे तरी -1 आणि t रेस टू 2 आहे. या पॉवर्स एक्सप्रेस करायचे आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी करेक्ट आन्सर ए मिळणार आहे. नेक्स्ट बघा 77. इन द रिलेशन y इक्वल टू तुम्हाला एक रिलेशन दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे. वेव्हचं इक्वेशन आहे ते काय आहे बघा y इक्वल टू a cos ओमेगा t मायनस kx. y इक्वल टू a cos ओमेगा t मायनस kx. The dimensional formula for k is k चा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असेल? kx बरोबर हा काय असणार आहे अँगल असणार आहे. अँगल मायनस अँगल, अँगलला काय डायमेन्शन नाही म्हणजे डायमेन्शन ऑफ kx
इक्वल टू काय लिहिता येणार आपल्याला M0 L0 T0. तुम्हाला विचारलं केचं डायमेन्शन. केचं डायमेन्शन द्यायचं असेल तर एक्स ट्रान्सफर करायला पाहिजे M0 L0 T0 अपॉन एक्स. काय लिहिता येईल बघा M0 L0 T0 आणि या एक्स म्हणजे L1 लेफ्ट साइडला वरती गेला की काय होणार राईट साइडला बघा L-1 म्हणजे करेक्ट आहे सी M0 L-1 T0. नेक्स्ट बघा पुन्हा इक्वेशन दिलेलं आहे. Position of a body with acceleration a is given by x equal to k a raised to m t raised to n. Here t is time. Find the dimensions of m and n. Dimensions m and n find out करायचे आहे. x equal to k a raised to m आणि t raised to n असा आहे. ए म्हणजे ऍक्सलरेशन आहे, पोझिशन म्हणजे डिस्टन्स आहे, के हा कॉन्स्टंट आहे. सगळ्यांचे डायमेन्शन लिहिता येते. L1 केला काय डायमेन्शन नाही. L1 T-2 रेस टू m. टी म्हणजे टाइम आहे. T रेस टू 1 रेस टू n काय ना बघा L1 L रेस टू m T रेस टू -2m प्लस m. लेफ्ट साइडला m ची व्हॅल्यू 1 येणार. -2m प्लस n इक्वल टू 0. हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तर आपल्याला बघा काय मिळणार -2 प्लस n इक्वल टू 0 n इक्वल टू 2 मिळणार. म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळणार. ऑप्शन बी मिळणार. नेक्स्ट बघा इन अ सिस्टम ऑफ युनिट्स इफ फोर्स एक्सलरेशन टाइम आर टेकन एज फंडामेंटल units then the dimensional formula of energy is. आता एनर्जीचा विचारलेला आहे बघा. याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. E इक्वल टू एफ रेस टू एक्स, दुसरं एक्सलरेशन रेस टू वाय, तिसरं आहे टाइम रेस टू झेड. लिहिता येतील डायमेन्शन M1 L2 T-2 M1 L1 T-2 रेस टू एक्स. ए म्हणजे आहे एक्सलरेशन. L1 T-2 रेस टू वाय. टी म्हणजे टाइम आहे. T1 रेस टू झेड. काय लिहिता येईल बघा M1 L2 T-2 M रेस टू एक्स पुढे कुठं पॉवर नाही. L रेस टू एक्स प्लस वाय T रेस टू -2x -2y प्लस z. पॉवर सिक्वेंट करायचे. x इक्वल टू 1 x प्लस y इक्वल टू 2 म्हणजे आपल्याला 1 प्लस y इक्वल टू 2 म्हणजे y इक्वल टू 1 -2x -2y प्लस z इक्वल टू -2. x ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे -2 येणार. y ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे -2 येणार. प्लस z इक्वल टू -2 -2 कॅन्सल. z इक्वल टू काय मिळणार बघा हा 2 लेफ्ट साइड राईट साइडला गेला की +2 होणार. आणि आता एनर्जीचं डायमेन्शन एफ रेस टू एक्स 1 आहे, ए रेस टू 1च आहे आणि टी रेस टू बघा 2 येणार आहे. नेक्स्ट बघा density of liquid in CGS system is 0.625 gram per centimeter cube. What is its magnitude in SI system? SI system मध्ये किंमत किती असेल असं विचारलेलं आहे. Rho equal to 0.625 gram per centimeter cube. 0.625 into 10⁻³ किलोग्राम. इथं काय येणार आहे 10⁻⁶ मीटर क्यूब. रो इक्वल टू 0.625 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब
म्हणजे 625 असं येणार आहे. जर आपण डिराईव्ह केलं तर 625 किलोग्रॅम पर मीटर क्यूब असं मिळणार आहे. नेक्स्ट बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन एफ ऑफ मास एम सस्पेंडेड, लटकवलेलं मास आहे, सस्पेंडेड from a spring constant K is given by the relation of this type F equal to, काय रिलेशन आहे बघा, C m raised to x K raised to y, where C is dimensionless quantity आणि x आणि y च्या व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत. C ला काय डायमेन्शन नाही, m म्हणजे मास आहे आणि त्याचबरोबर हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. K म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे बघा F इक्वल टू KX असं येणार आहे. ऍक्च्युली मायनस मॅग्निट्यूड मध्ये आपण प्लस घेणार आहात. K इक्वल टू F/X येणार आहे स्प्रिंग कॉन्स्टंट. आणि आता डायमेन्शन लिहितात, डायमेन्शन ऑफ F इक्वल टू डायमेन्शन ऑफ M रेस टू X डायमेन्शन ऑफ K रेस टू Y. F चं डायमेन्शन म्हणजे T रेस टू -1 येणार आहे. M म्हणजे मासचं डायमेन्शन आहे बघा, m रेस टू 1 रेस टू x. K म्हणजे फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट येणार आहे, m1 L0 t-2 रेस टू y t-1 इक्वल टू काय आहे बघा, m रेस टू x प्लस y t रेस टू -2y. लिहिता येईल -2y इक्वल टू -1 म्हणजे y इक्वल टू हाफ, दोन्ही बाजूच निघून जाईल माइनस साइन. x प्लस वाई इक्वल टू 0, x प्लस हाफ इक्वल टू 0, x इक्वल टू -हाफ. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे किंवा त्यांनी विचारले व्हॅल्यूज. x ची व्हॅल्यू -हाफ, y ची व्हॅल्यू हाफ, असं आपल्याला या ठिकाणी 81 नंबरचा सॉल्व्ह करता आलेला आहे बघा. नेक्स्ट बघा, द क्वांटिटीज A अँड B, तुम्हाला दोन क्वांटिटी दिलेल्या आहेत A आणि B अशा, त्यांच्यामध्ये रिलेशन्स दिलेली आहेत वेगवेगळी. आर रिलेटेड बाय द रिलेशन m इक्वल टू A बाय B, m इक्वल टू A बाय B, where m is a linear density and A is a force. The dimensions of B are, B चे डायमेन्शन पाहिजे A बाय m असं लिहिणार. डायमेन्शन ऑफ B, ए म्हणजे काय सांगितलंय बघा, फोर्स म्हटलेला आहे, तर त्याचं डायमेन्शन लिहिता येईल आपल्याला. फोर्सचं डायमेन्शन m1 L1 t-2 आणि लिनियर डेन्सिटी म्हणजे काय, नेहमीची डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, लिनियर डेन्सिटी म्हणजे मास अपॉन लेंथ. म्हणजे काय येणार, m1 L-1 t0 येणार. म्हणजे बीचं डायमेन्शन बघा काय येणार, m0 L2 t-2, L2 t-2. आणि आता हे कुणाचं डायमेन्शन आहे, प्रेशर, वर्क, लॅटेंट हीट, नन ऑफ दी अबव. प्रेशरला मास 1 असायला पाहिजे नाही, वर्कला मास 1 असायला पाहिजे नाही, नन ऑफ दिस नाही, नन ऑफ दी अबव नाही. लॅटेंट हीट आहे का बघा, लॅटेंट हीट म्हणजे काय आहे बघा, हीट Q अपॉन M, युनिट मासचं कन्व्हर्शन सॉलिडचं लिक्विड किंवा लिक्विडचं गॅसमध्ये करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे लॅटेंट हीट. म्हणजे काय येणार बघा, डायमेन्शन ऑफ L इक्वल टू डायमेन्शन ऑफ Q म्हणजे एनर्जी आहे, काय येणार एनर्जी m1 L2 t-2 आणि मास आहे म्हणजे m1, हे कॅन्सल झालं की आपल्याला B म्हणजे काय मिळणार आहे, लॅटेंट हीट मिळणार आहे. B म्हणजे आपल्याला लॅटेंट हीट मिळणार आहे. नेक्स्ट बघा, द वेलॉसिटी ऑफ वॉटर वेव्स V may depends upon their wavelength and density of water and acceleration due to gravity. The method of dimension gives the relation between these quantities as. बघा तुम्हाला वॉटर वेव्हची वेलॉसिटी कशावरती अवलंबून आहे असं सांगितलेलं आहे, त्यांच्यामधलं करेक्ट रिलेशन पाहिजे.
काय बघा लिहित आहे व्ही इक्वल टू वेव्हलेंथ लॅम्बडा रेस टू एक्स, डेन्सिटी ऑफ वॉटर रो रेस टू वाय आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी रेस टू झेड. वेलॉसिटीचं डायमेन्शन L1 T-1. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ L1, रो म्हणजे डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम रेस टू वाय, जी म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी L1 T-2 रेस टू झेड. लिहिता येतील आपल्याला डायमेन्शन सगळे आणि सिम्प्लिफाय करता येतील. L रेस टू काय येणार बघा x मायनस 3y प्लस झेड, m रेस टू y t रेस टू मायनस 2z. इक्वेट करायचं आहे मायनस 2z इक्वल टू मायनस 1 म्हणजे z इक्वल टू हाफ येणार. m ची पॉवर नाही म्हणल्यानंतर 0 येणार आणि l ची पॉवर 1 आहे. x मायनस 3y प्लस z इक्वल टू 1 आहे. त्यातली z ची पॉवर हाफ आहे, y ची 0 आहे. 0 प्लस हाफ इक्वल टू 1 म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू हाफ मिळणार. म्हणजे v इक्वल टू लिहायचं असेल तर काय येणार बघा लॅम्बडा रेस टू हाफ आणि रो त्याला काय येणारच नाही आणि g रेस टू हाफ, z ची व्हॅल्यू 1 हाफ आहे. म्हणजे आपल्याला v प्रपोर्शनल टू v इक्वल टू किंवा प्रपोर्शनल टू काय लिहितात रूट लॅम्बडा g. त्यांनी दिलेलं आहे व्ही स्क्वेअर प्रपोर्शनल टू लॅम्बडा g. त्यांनी रिलेशन काय दिले थोडा बदल केलेला आहे, आपल्याही लक्षात यायला पाहिजे. सी करेक्ट आहे.